आणि खाली बाबासाहेब एक महाराजचा मुलगा उभा राहिलेला आहे आणि तो त्याला तोंड देतोय. त्या सगळ्या प्राध्यापकांना सांगितलं की मी हा जो प्रबंध लिहिलाय तो तुमच्या लायब्ररीतून जी पुस्तकं घेतलेली तो संदर्भ त्याच्यामध्ये आहे. पाहिजे तर ती पुस्तकं मी तुम्हाला देतो. माझ्या मनाचा एकही शब्द नाही, तरी देखील तुला आम्ही डिग्री देणार नाही. बाबासाहेबांनी सांगितलं मी डिग्री करता आलोच नाही, मला फक्त अभ्यास करायचा आणि तो माझा अभ्यास पूर्ण झालेला आहे. मला डिग्रीची आवश्यकता नाही. आणि त्याची परवानगी न घेता बाबासाहेब तिथून निघून गेलेले. कारण ते 8-9 जे प्राध्यापक होते युरोपियन, अरे गुंचे कोरे कोरे कोणते ह्याव 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 करणारे, पण बाबासाहेबांनी त्यांना न विचारता तिथून ते निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर पुन्हा बाबासाहेबांचे काही ओळखीचे प्राध्यापक होते, हे त्यांना देखील होते आणि यांनी त्यांना समजून सांगितलं की हा विद्यार्थी फार गरीब परिस्थितीतून या ठिकाणी आलेला आहे, त्याला स्कॉलरशिप मिळाली म्हणून सरकारची म्हणून तो आलेला आहे आणि त्याच्यावर अशा तऱ्हेचा अन्याय करू नका. पण त्यांनी सांगितलं आमच्यावर टीका केली त्याचं काय, आमच्या सरकारवर टीका, आम्ही ज्या सरकारचे प्रतिनिधी आहोत त्यावर हे टीका करतात आणि तो प्रबंध कसा मंजूर करायचा. आणि बाबासाहेबांनी सांगितलं की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये एक शब्द देखील त्याच्यातला बदलणार नाही, पूर्ण विराम बदलणार नाही, स्वल्प विराम बदलणार नाही, प्रश्नाचं चिन्ह देखील मी बदलणार नाही. आहे तो प्रबंध तुम्ही मंजूर करा, नसेल करायचा तर तुम्ही करू नका. अशा तऱ्हेचं 23-24 वर्षाच्या एका महाराजच्या मुलानं त्या युरोपियन लोकांना सांगायचं, अरे हे केवढं धैर्य होतं. आणि मग त्यांनी मध्यस्थी केली आणि मध्यस्थी करून त्यांनी त्या प्रबंधामध्ये थोडा बदल केला, भाषेमध्ये बदल केला. म्हणजे आपण म्हणतो की नाही, रस्त्याने चालताना कोणी जरी आपल्याला भेटलं तर मग आपण काय म्हणतो, अरे तुझा बाप चाललाय, हो माझे बाप आहे. पण एखाद्याने सांगितलं हे तुझ्या आईचा नवरा चालला, अर्थ एकच, आईचा नवरा काय आणि बाप काय. परंतु आईचा नवरा म्हटल्यानंतर तो हात वर करतो आणि हरामखोर तो आता बोलतो का. बाबासाहेबांची जी व्याख्या होती ती त्याने थोडी सौम्य केली, मुद्दे काढले नाही, काही बदल केला नाही, भाषा फक्त सौम्य केली आणि तो प्रबंध त्या ठिकाणी मंजूर झाला आणि बाबासाहेबांना ते दिले. त्यावेळी बाबासाहेब पुन्हा त्या एक मी महत्वाचं सांगतो की त्यावेळी शाहजीराव महाराज त्यांना नागपूरला जायचो. बांधगावला 1920 साली परिषद झाली. बाबासाहेब त्यावेळेला अध्यक्ष होते 1920 साली. आणि शाहजीराव महाराज हे राजे कोल्हापूरचे. आणि मग त्यांनी सांगितलं की कार्यक्रम झाल्यानंतर बाबासाहेबांना त्यांनी घरी बोलवलं आणि सांगितलं की आंबेडकर तुम्ही माझ्या बाजूला बसा आणि जेवण करा. 1920 साली एक मराठा समाजाचा राजा एका महाराजा मुलाला बाजूला बसून जेवायला सांगतो. म्हणजे त्या राजाचं म्हणजे मन किती मोठं होतं
हे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. आणि पुन्हा नागपूरला पुन्हा दुसरी परिषद होती, परंतु महाराजांचं नाही तर माझी मुलगी, त्या मुलीचं नाव आकाशसाहेब होतं आणि त्या मुलीला ती आजारी असल्यामुळे मला त्या कार्यक्रमाला येता येणार नाही. अशा तऱ्हेनं त्यांनी नागपूरच्या कार्यकर्त्यांना त्यांनी पत्र पाठवलं. त्यांनी बाबासाहेबांना सांगितलं का तुम्ही महाराजांना सांगा आणि त्या नागपूरच्या परिषदेला आलं पाहिजे. आणि मग बाबासाहेबांनी त्यांना पत्र, 4 पानाचं पत्र आहे, मराठीमध्ये लिहिलेले पत्र आहे ते. आणि मग त्यांना बाबासाहेब असं सांगतात त्या पत्रामध्ये की महाराज तुमची मुलगी आजारी आहे, त्यामुळे तुम्ही येऊ शकत नाही. मी परमेश्वराचं वाक्य प्रार्थना करतो का तुमच्या मुलीला लवकर बरं वाटेल. तुमची मुलगी ज्याप्रमाणे आजारी आहे त्याप्रमाणे माझा मुलगा यजमान हा देखील आजारी सतत. त्याच्या आई या गावात त्या गावी, त्या गावात त्या गावी घेऊन त्याच्यावर उपचार करते, अजूनही त्याला बरं वाटत नाही. हा झाला आपला खाजगी कौटुंबिक प्रश्न. परंतु आम्ही हजारो वर्ष कुत्र्या मांजरासारखं घेणं आम्हाला या देशामध्ये जगावं लागतं. आणि मग तुमच्याशिवाय आमच्याकडे कोण बघणार. म्हणजे बाबासाहेब त्या पत्रामध्ये असं लिहितात का तुमच्याशिवाय कोण बघणार. तुम्ही आमचे जाती आहात आणि तुम्ही असं करू नका, तुम्ही त्या कार्यक्रमाला या. आणि बाबासाहेब अतिशय नम्रपणे त्यांनी महाराजांचे पत्र लिहिले. 2 विषय लंडन मध्ये असताना त्या प्राध्यापकांना तुम्ही मंजूर करा नाही तर करू नका, एक शब्द देखील मी त्याच्यात बदलणार नाही असं म्हणणारे बाबासाहेब ते शाहू महाराजांच्या जवळ एवढे लीन कशा होतात, नम्र कशा होतात. बाबासाहेब एकच, पण एका ठिकाणी आरे रावींना बोलतात एक शब्द देखील मी बदलणार नाही आणि महाराजांच्या पुढे एवढे नम्र कसे होतात. तर लंडन मधला जो प्रसंग आहे तो व्यक्तिगत होता. माझं स्वतःचं नुकसान झालं तरी चालेल, परंतु मी नम्रता सोडणार नाही. आणि इथे शाहू महाराजांना पत्र पाठवताना समाजाचा प्रश्न आला, कारण समाजाकरता तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. समाज आणि व्यक्तिगत असा 2 भाग आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यांना सांगितल्यानंतर ते तयार झाले आणि शाहू महाराज पुन्हा नागपूरच्या कार्यक्रमाला हजर झाले. म्हणजे बाबासाहेब देखील होते, कुठे काय बोलायचं कसं बोलायचं हे बाबासाहेबांना बरोबर माहिती होतं. आणि म्हणून आपण म्हणतो की नाही कुठे कोणते शब्द वापरायचे हे बाबासाहेब फार हुशार होते आणि म्हणून त्यांनी हे सगळं केलेलं होतं. बाबासाहेबांच्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग आलेले की त्या ठिकाणी मला या समाजाकरता काहीतरी करायला पाहिजे. आतापर्यंत आपण जे बाबासाहेबांची धावपळ आपण बघतो त्यावेळी त्यांना तो प्रबंध देखील त्यांचा मंजूर झाला आणि बॅरिस्टर देखील बाबासाहेब 1922 साली झाले आणि 1923 साली बाबासाहेब तिथून निघाले आणि भारतामध्ये आले. म्हणजे एकूण बाबासाहेबांचा हा जो विचार आहे, बाबासाहेबांची जी भाषा आहे ती कशा पद्धतीची आहे हे आपल्याला लक्षात काढायचं राहणार. म्हणजे बाबासाहेबांना या देशामध्ये फक्त मानतात असं नाही, तो परदेशामध्ये देखील आता 1916 साली बाबासाहेबांच्या युरोपमध्ये संपूर्ण जगाची जी एक संस्था युरोप तिथे बाबासाहेबांचा हा मोठा कार्यक्रम झाला आणि आपल्या भारतातून बरेच लोक त्या ठिकाणी गेलेले होते आणि बाबासाहेबांचं त्या ठिकाणी फार मोठं कौतुक केलं.
म्हणजे लंडन मध्ये बाबासाहेबांचा पुतळा बसवला, अमेरिकेमध्ये बाबासाहेबांचा पुतळा बसवला, युरोपमध्ये बाबासाहेबांचं कौतुक केलं, म्हणजे अनेक देशामध्ये, जपानमध्ये 1915 साली बाबासाहेबांचा फार मोठा पुतळा बसवला. भारतातल्या एकाही नेत्याचा पुतळा जपाननं आतापर्यंत उभारलेला नाही. फक्त बाबासाहेबांचा पुतळा त्यांनी उभारलाय आणि त्याचं उद्घाटन त्यावेळी फडणवीस हे मुख्यमंत्री होते त्यांच्या हस्ते तो झालेला आहे. म्हणजे ते जपानला गेले आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याचं त्याने अनावरण केलेलं आहे. किंवा मध्यंतरी बाबासाहेब ज्या ठिकाणी राहिले आजच्या लंडन मधल्या त्या संपूर्ण इमारतीचं भारत सरकारनं ती विकत घ्यायचं ठरवलं आणि आपले बोडोले नावाचे हे जे मंत्री होते ते मंत्री तिथे गेले, पंतप्रधान तिथे गेले, रामदास आठवले तिथे गेले आणि 31 कोटी ती संपूर्ण बिल्डिंग बाबासाहेब त्या रूम मध्ये राहत होते, अभ्यास करीत होते, ती संपूर्ण बिल्डिंग भारत सरकारनं 31 कोटीला विकत घेतलेली आहे. आणि त्या ठिकाणी एक बोर्ड लावलेला आहे की डॉक्टर आंबेडकर लंडन मध्ये शिकत असताना या ठिकाणी राहत होते. अशा तऱ्हेचा बोर्ड त्या लंडन मध्ये आपल्याला म्हणजे बघायला मिळेल. कारण अनेक लोक ज्यावेळी जगाकडे लोक जातात त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांचं कौतुक केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून हा जो एकूण बाबासाहेबांच्या कौतुकाचा भाग आहे तो खरं म्हणजे अतिशय महत्वाचा आहे. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल मांडलं. हिंदू कोड बिल मांडताना खरं म्हणजे या काँग्रेस सरकारनं बाबासाहेबांचे हिंदू कोड बिल नापास कसं करायचं असा विचार केला. आणि बाबासाहेबांनी आता हिंदू कोड बिल म्हणजे तरी काय, बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल पार्लमेंट मध्ये मांडलं. आणि काय होतं तर एखाद्या पुरुषानं लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर तो बायकोला मारहाण करणारा असला, त्याला रक्तपित्ती झालेली असते, तो दारू पिणारा असला, त्याला टीबी झालेला असला तरी देखील त्या बायकोला हा माझा नवरा आहे असं मान्य करतात. आणि त्या नवऱ्याला 10 लग्न करण्याचा अधिकार, 10 बायका तो करायचा. परंतु त्या बायकोला नवरा एकच, कारण तो 7 पावले फिरलेला आहे, तो देवाप्रमाणे आहे. म्हणून तिनं हा सगळा अन्याय सहन करायचा आणि दुसरं लग्न करायचं नाही. बाबासाहेबांनी हा विचार केला आणि हिंदू कोड बिलामध्ये पहिला विचार हा मांडला की जर पुरुषाला अनेक बायका करण्याचा अधिकार असला तर त्या स्त्रीला देखील हा नवरा मारहाण करणारा असला, नपुंसक असला, रक्तपित्ती झालेला असला तरी त्याच्यापासून योग्य कारण दाखवून घटस्फोट येण्याचा अधिकार बाबासाहेबांनी त्या हिंदू कोड बिलामध्ये मांडला. आज आपण बघतो, मला माझं घर विकायचे तर ते विकण्याकरता किती मुलं आहेत, 4 मुलं आहेत. परंतु मुली किती आहे, त्यांच्या मुली नवऱ्याच्या घरी असतात. परंतु त्या मुलीला देखील त्याच्यामध्ये वाटा मिळाला पाहिजे. कारण पुरुषाला जेवढा हक्क तेवढा मुलीला देखील होता असं बाबासाहेबांनी त्या हिंदू कोड बिलामध्ये मांडलेलं होतं. आपण मांडीवर घेतो मुलाला एखाद्या, त्याला ॲडॉप्ट म्हणतात. त्यावेळी जर तो ब्राह्मण असेल तर ब्राह्मणाचाच मुलगा त्याने मांडीवर घेतला पाहिजे, ॲडॉप्ट केला पाहिजे.
मराठ्याचा जर मुलगा असेल तर त्याने मराठ्याचाच मुलगा मांडून घेतला पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं हे चुकीचे आहे. तो पुढच्या जातीचा असतो. जर त्या व्यक्तीला तो मुलगा आवडला तर तो मांडून घेण्याचा कायदेशीर अधिकार मिळाला पाहिजे. अशा कलेचा मुद्दा बाबासाहेबांनी त्या हिंदू कोर्टाला मांडला. अनेक मुद्दे, पण हे महत्वाचे 2-3 मी आपल्या समोर सांगितले. आणि सगळ्या लोकांनी, मग तो राजेंद्र प्रसाद असेल, पंडित जवाहरलाल नेहरू असेल, सगळ्यांनी या गोष्टीला विरोध केला. आणि बाबासाहेबांचं हे जे हिंदू कोर्ट हे फेटाळून 26 सप्टेंबर 1951 हे बिल फेटाळून लागलं. आणि दुसऱ्या दिवशी ताबडतोब बाबासाहेबांनी 27 सप्टेंबर 1951 बाबासाहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि ते सरकारामधून बाहेर पडले. म्हणजे या देशामध्ये, कारण हा जो हिंदू कोर्ट होतो हे प्रामुख्याने महिलांकरता होत. कारण या देशामध्ये महिलांवर आणि अस्पृश्यावर फार अन्याय झालेला आहे, फार अत्याचार झालेला आहे. त्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे याच्याकरता बाबासाहेबांनी हे सगळं केलेलं होतं. परंतु या सगळ्या लोकांनी बाबासाहेबांनी जे जे केले त्याला विरोध करणं हा एकमेव कार्यक्रम या देशातील नेत्यांचा होता. हे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्यावेळी घटना मांडायची त्यावेळी आंबेडकरांना त्या घटना समितीमध्ये येऊ द्यायचं नाही असं काँग्रेसने चंग बांधला. कारण काँग्रेस बांधल्यानंतर आता आपण बघतो काल विधान परिषदेमध्ये काही लोक निवडले गेले. हा भाई जगताप जातीचा मराठा, त्यामुळे त्याला निवडून दिलं. म्हणजे काँग्रेसवाले किती बदनाम असतात, बदमाश असतात, त्याला निवडून दिलं. परंतु आपल्या जातीच्या चंद्रकांत हांडोरे याने अनेक हे जे बिहार आहे ती मदत केलेली. या ठिकाणी देखील जे छप्पर दिसतंय ते त्यांच्या मेहरबानीनंच हे छप्पर आपल्याला मिळालेलं आहे. त्यांनी त्या चेंबूरमध्ये फार मोठे कॉलेज सुरू केलेले आहे, फार मोठं बुद्धाचं मंदिर त्यांनी सुरू केलेलं आहे. परंतु हा त्यांच्या जातीचं काम करतो ना म्हणून त्याला पाडून टाकलं. आणि काल एका मराठा आमदाराला आमदार केलं. परंतु या माणसाला केवळ हा अस्पृश्य जातीचा म्हणून त्याला काँग्रेसवाल्यांनी पाडलं. म्हणजे आजही एवढी वर्ष झाली तरी हे लोक आपल्या किती विरोधात आहे हे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आंबेडकरांना घटना समितीमध्ये येऊ द्यायचे नाही असं त्यांनी चंग बांधला. आणि बाबासाहेबांना असं वाटलं होतं की मी जर त्या घटना समितीमध्ये गेलो तर माझ्या समाजाचं मला काहीतरी करता येईल. परंतु काँग्रेसवाल्यांनी चंग बांधला आणि आंबेडकरांना निवडून द्यायचं नाही. परंतु बंगालमध्ये जोगेंद्रनाथ मंडल म्हणून आपल्या समाजाचे एक जे कार्यकर्ते होते त्यांनी त्या तिथल्या असेंब्लीमध्ये सांगितलं की आंबेडकरांना आपण बंगालमधून निवडून द्यायचं. आणि म्हणून बाबासाहेबांना त्या बंगालमध्ये त्यांनी उभं केलं आणि बाबासाहेबांना निवडून दिलं. आणि निवडून दिल्यानंतर बाबासाहेब त्या घटना समितीमध्ये गेले. घटना समितीमध्ये गेल्यानंतर 17 डिसेंबर 1946 रोजी पहिलं भाषण बाबासाहेबांचं तिथे. सगळे विरोधी लोक आंबेडकर हा काँग्रेसवर टीका करेल, महात्मा गांधीवर टीका करेल आणि आंबेडकरांचं भाषण होऊ द्यायचं नाही असं त्यांनी चंग बांधलं. बाबासाहेब फार हुशार होते. एकूण वातावरण पाहिलं
आणि वातावरण पाहिल्यानंतर या देशावर माझा किती भरोसा आहे, या देशामध्ये हे सरकार, केंद्र सरकार कसं मजबूत करता येईल याच्याकरता आपण सगळ्यांनी आपले पक्ष गुंडाळले पाहिजे. माझा देखील एक पक्ष आहे, तो देखील मी गुंडाळेन आणि या देशाचं मी संरक्षण करेन. हा देश कधीही, कारण हजारो वर्ष झाले हा देश पारतंत्र्यात होईल, यापुढे तो पारतंत्र्यात जाणार नाही अशा तऱ्हेची बाबासाहेबांनी त्या ठिकाणी शपथ घेतली आणि या देशाला वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं म्हटल्यानंतर त्या जमलेल्या लोकांनी आंबेडकरांचं वाचन होऊ द्यायचं नाही. त्यांनी जवळजवळ आपल्यापेक्षा हा फार मोठा देशभक्त माणूस आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि 5 मिनिटं बाबासाहेबांच्या भाषणावर त्यांच्या टाळ्या होत. त्याच वेळी आचार्य अत्रे मराठाचे संपादक, याच्या अगोदर आंबेडकर हा महाराणा आंबेडकर असं बोलल्याशिवाय कधी राहत नव्हते, कारण तो ब्राह्मण जातीचा. परंतु हे भाषण ज्यावेळी त्याने ऐकलं वर्तमानपत्रामध्ये का हा फार मोठा देशभक्त आहे, म्हणून तो बाबासाहेबांच्याकडे गेला आणि बाबासाहेबांना सांगितलं की आतापर्यंत तुमच्यावरची टीका केली ती मी गैरसमजुतीने केली, मला तुम्ही माफ करा आणि याच्यापुढे मी